Now there are certain drugs which can cause vomiting, and what to do is important thing for us. Let us see. Aspirin, कुठल्या डोसला वॉमिटिंग होतं ते सांगा मला पहिल्यांदा. Yes, only at anti-inflammatory doses. 3000 milligrams to 6000 milligrams. Your patient may show you vomiting, and the immediate thing that to be done is to stop aspirin. एवढा डोस सहन होत नाही आहे पेशंटला. When your patient of high dose of aspirin is giving you this thing, then you have to stop aspirin, and that is really a need of the hour. Getting it the first point? Yes. Second is digoxin. चलो डिगॉक्झिन चालू केलं आहे आपण पेशंटला, आणि डिगॉक्झिनमुळे उलटी होत आहे कन्फर्म झालं आहे. काय करायचं ते सांग पटकन. सांगून टाकतो. संडे ऑफ. काय म्हणतात त्याला? संडे ऑफ. संडे ऑफ म्हणजे काय? 7 दिवस नाही द्यायचं, मग 6 दिवस द्यायचं. 6 दिवस देतात. अरे तो लो सेफ्टी मार्जिन ड्रग आहे. म्हातारे पेशंट असतात ते, तर त्यांचं रिनल फंक्शन कॉम्प्रोमाइज असतं, पेशंटचं कमी असतं, त्यामुळे तो डिगॉक्झिन जास्त होऊन जातो रक्तामध्ये. बरोबर. मग अशा वेळी उलटी होते, भूक लागत नाही, मग त्याचा डोस कमी करायचा असतो. आता त्याची गोळी येते 0.25 मिलीग्रॅमची. हत्तीच्या आईला, मग ती काय कमी करणार आणखीन? मग त्याला सोपी आयडिया काय असते, तर कंटिन्युअस 7 दिवस न देता 6 दिवस देतात, आणि खूप अडीअडचणीला मग मध्ये आणखीन 1 दिवस ड्रॉप मारायचा. मंगळवार बुधवार, शनिवार मंगळवार बुधवार, किंवा रविवार मंगळवार बुधवार, असा 1 दिवस कुठला तरी आणखीन. पण जनरली 1 डे ऑफ इज ओके. संडे ऑफ म्हणतो आपण त्याला. डिगॉक्झिन आता हा म्हणे जसं ॲस्प्रिन बंद केलं तसं डिगॉक्झिन बंद करून टाकू, मरून जाईल पेशंट. त्याचं कामच मुळे त्या डिगॉक्झिनमुळे चालू आहे आप्पा. तर आप्पा तुम्ही बंद नका करू. चालेल, ह्या गोळीने होते का उलटी? बंद करून टाकते गोळी. गोळी बंद करू, मरशील. ड्रग्ज यूज फॉर CA. वॉमिटिंग होतं का मित्रांनो याने? येस. आता याला काय करायचं सांगून टाकतो तुम्हाला. याला ऑडाइनसेट्रॉन इज द ओनली ऑप्शन, आणि तोही 4 ml मध्ये वापरायचा. 2 मिलीग्रॅम पर ml ॲज 4 ml ॲम्प्युल येतो. मोठा ॲम्प्युल येतो याचा. एमसेट ऑनडाईम 4 ml येतो. 4 ml तो वापर. और याचा एक बाप आहे, त्याचं नाव आहे ग्रॅनिसेट्रॉन. ग्रॅनिसेट्रॉन ऑडाइनसेट्रॉन आहे की नाही? ऑडाइनसेट्रॉन ड्रग आहे ना, त्याचा बाप आहे, त्याचं नाव आहे ग्रॅनिसेट्रॉन. ग्रॅनिसेट्रॉन, ग्रॅनिसेट नावाने इंजेक्शन येतं. 1 मिलीग्रॅमचं इंजेक्शन पुरे होतं, आणि 1 मिलीग्रॅम दॅट इज सफिशियंट. 1 मिलीग्रॅम पर ml ॲज 1 ml ॲम्प्युल इज अवेलेबल. आय थिंक 1 ml अँड 3 ml असं काहीतरी त्याचं ऑड प्रिपरेशन आहे, पण 1 ml इज डोक्यावरून पाणी. ग्रॅनिसेट्रॉन तो 10 पटींनी स्ट्रॉंग आहे ऑडेनसेट्रॉनपेक्षा. तो फक्त कॅन्सर किमोथेरपीला वापरतात. बंद म्हणजे बंद म्हणजे बंद असं प्रकार नाही. ग्रॅनिसेट्रॉन दिलं की काम संपतं. इवन ऑडेनसेट्रॉन ॲट 4 ml इज व्हेरी गुड. आयर्न प्रिपरेशन्स आहेत. चला काय झालं तर म्हणे त्याला आयर्न, तिला ॲनेमिया आहे, आणि याने बाटली चालू केली, डेक्सोरेंज दिलं याने, उलटी झाली, आणि पेशंट म्हणते औषध घ्यायलाच नको आहे. काय चूक केली याने? स्ट्रिक्टली जेवणानंतरच आयर्न प्रिपरेशन द्यायला पाहिजे, कंपल्सरी आहे. असं प्रिपरेशन नाही काम करत. उलटी होतेच, कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोच, फक्त जेवणानंतर द्यायला पाहिजे. आयर्न प्रिपरेशन मस्ट बी टेकन आफ्टर फूड ओनली, अदरवाइज दिस वॉमिटिंग इज बाउंड टू हॅपन. येस. आणि जेवणामध्ये लिंबू घ्यायला सांगायला पाहिजे. फेरिक टू फेरस, फेरिक टू फेरस. आयर्न प्रिपरेशन उलटी झाली तर काय? ड्रग्ज यूज फॉर जनरल अनेस्थेशिया, अगेन द सेम थिंग. ऑडेनसेट्रॉन यू कॅन यूज. म्हणजे पेशंट जीएतनं बाहेर आला आहे आणि आता उलटी करतो आहे, तर त्याला ऑडेनसेट्रॉन, कारण ते CTZ स्टिम्युलेशन आपल्याला माहिती आहे. वी नो दॅट इट इज द CTZ स्टिम्युलेशन. Aminophylline can cause nausea and vomiting, reduce the
इन्फ्युजन रेट. रिड्यूस द इन्फ्युजन रेट. काय 30 ते 40 ड्रॉप देतो आपण सर्वसाधारण, त्यापेक्षा कमी करा. इस्ट्रोजेन कॅन ऑल्सो गिव्ह यू नॉशन अँड वॉमिटिंग. ओके, आता सांगतो तुम्हाला, OCP सुरू करतो ना आपण, तर बऱ्याच स्त्रियांना पहिले 4-5 दिवस त्रास होतो, तर त्याला सोडून द्यायचं. तिला म्हणायचं ओके चालू ठेवा, आपण 4-5 दिवसांनी निर्णय घेऊ, तुम्ही रोज गोळी घ्या. 4-5 दिवसांनी सर्वसाधारणपणे ते ॲडजस्ट होऊन जातं. येस, इनिशियली ओनली प्रॉब्लेम इज देअर. OCPs. Metronidazole can cause nausea and vomiting? Yes, it can cause nausea and vomiting. But that is not a problem, major problem. मग काय करणार? मेट्रो असेल तर काय कुठला एक अँटीमेटिक टाक त्याच्यामध्ये. Metronidazole. Getting it? Yes. Then narcotic analgesics must be given with Fortwin. Fortwin Phenargan. Narcotic analgesics dash करून लिहून टाका. Pentazocine is a drug, should be combined with promethazine. Pentazocine is narcotic analgesic, म्हणजे opioid analgesic. Pentazocine is a drug. It should be combined with promethazine. Promethazine is an antihistaminic drug used as antiemetic and sedative. Promethazine is an antihistaminic drug used as antiemetic and sedative. Fortwin Phenargan combination द्या, मग उलटी होणार नाही. Yes, Fortwin is always given with Phenargan. Pentazocine is always given with promethazine. Clear? अर्धा एम्प्यूल द्यायचं. Leodopa. If the patient is on the leodopa and patient is having nausea and vomiting, one serious caution I am giving you. Those patients must not be treated with metoclopramide. Very, very important thing I told you. Leodopa जर कधी त्याच्या उलट्या झाल्या लिओडोपामुळे, तर त्याला मेटोक्लोप्रामाइड चुकूनही द्यायचं नाही. रेग्लान चुक्कन पण द्यायचं नाही. का बरं? तर मेटोक्लोप्रामाइड इज अ डोपामाइन अँटागोनिस्ट. आणि म्हणून ते म्हातारे बाबा आहे, त्यांना पार्किन्सनचा त्रास आहे, त्यांना उलट्या आल्या डोपामाइनमुळे. तू काय दिलं त्यांना? हां, काय दिलं? मेटोक्लोप्रामाइड. दांडकान वर्सन होतं पेशंट, बिकॉज इट्स अ नॉन डोपामाइन अँटागोनिस्ट. दॅट शुड नॉट बी युज्ड. तर मग या दादाच्या मनात प्रश्न आला, सर काय देऊ? त्याला सोपं उदाहरण आहे, त्याचं उत्तर आहे फिनार्गन द्यायचं त्याला. फिनार्गन इट्स अ अँटीहिस्टामिनिक, ॲक्ट ॲज अँटीकोलिनर्जिक अँड अँटीएमेटिक ऑल्सो. त्यांनी हात हलणं पण कमी होतं, झोपी जातात बाबा आणि उलटी पण थांबून जाते. तर लिओडोपा ट्रीटमेंट ऑफ वॉमिटिंग ड्यू टू लिओडोपा, यू हॅव टू गो विथ फिनार्गन. फिनार्गन म्हणजे प्रोमिथाझिन. मेटाबॉलिक कॉजेस ऑफ वॉमिटिंग. मेटाबॉलिक कॉजेस ऑफ वॉमिटिंग. Pregnancy, your patient is pregnant, she is having vomiting. काय देणार तिला? तिला डॉक्झिलामाइन द्यायचं. डॉक्झिलामाइन 10 मिलीग्रॅम प्लस डॉक्झिलामाइन 10 मिलीग्रॅम प्लस सॉरी B6 म्हणजे काय? पॅराडॉक्सिन. B6 हे पण 10 मिलीग्रॅम. डॉक्झिला B6 नावाने या गोळ्या येतात. 10 पैकी 10 पेशंटला चालू असतात. आणि आपल्याकडे भारतात डॉक्झिलामाइन इन प्रेग्नन्सी. आता हे काय? डॉक्झिलामाइन आणि पॅराडॉक्सिन दोघं मिळून किती? या 2 गोळ्या रात्री झोपताना द्यायच्या. 2 HS हा कॉमन डोस आहे. 2 गोळ्या एकदम देतात या 2 HS, अँड दॅट इज अ पार्ट ऑफ ANC इन फर्स्ट ट्रायमेस्टर. सगळ्या बायकांना देतो आपण.
नको उलटी व्हायला तिला. गुड. आणि ते फायदेशीर पण आहे. का बरं? अरे त्या फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये जर तू वॉमिटिंग कंट्रोल केलं ना तर पुढे बाळाच्या वेटचा प्रॉब्लेम येत नाही. नाही तर आता काय होतं, तुम्ही वॉमिटिंगकडे लक्ष नाही देत, होतं नॉर्मल आहे, ते कमी खाते, तर बाळाचा वेटचा प्रॉब्लेम येतो नंतर. त्यामुळे बेटर वे तिला आत्ताच अँटीएमेटिक द्या व्यवस्थित. हेच देतात. आणि मॅक्स किती वापरता येतं तर 112 मॅक्स. सकाळी 1, दुपारी 1, रात्री 2 मॅक्स. वंडरफुल ड्रग. यू विल बी व्हेरी हॅपी वेन युअर पेशंट इज सेटल्ड विथ द ड्रग. डॉक्झिलामाइन. याचा आणखीन एक चांगला ट्रेड नेम येतो, वॉमिप्रेग नावाने येतो. वॉमिप्रेग हा जास्त फेमस आहे. रादर वॉमिप्रेग इज मोर फेमस. हाय फिवर्स. हाय फिवर म्हणजे काय? हाय ग्रेड फिवर मला म्हणायचं आहे. वॉमिटिंग होऊ शकतं का? येस. आता हाय ग्रेड फिवर मला कमी करायचा आहे. कसा कमी करू? शिकवून टाकतो तुम्हाला 1 मिनिटात. कधीही हाय ग्रेड फिवर कमी करायला औषध वापरायचं नाही. हा पहिला बेसिक नियम लक्षात घ्या. कधीच वापरायचं नाही. का बरं? तर तू जर एकदम ताप कमी झाला तर त्यांनी झटके येतात. मी आधीच सांगून टाकतो. येस. आणि म्हणून काय करतात सगळे डॉक्टर पण, पहिल्यांदी पाण्याच्या पट्ट्या तयार करायच्या, मिठाच्या पाण्याच्या. त्या पाण्याच्या पट्ट्या लावतात, टाकतात. त्यांनी थोडं टेम्परेचर येऊ देतात खाली, आणि मग फेब्रिनिलचं इंजेक्शन द्यायचं. फेब्रिनिल इंजेक्शन. एकदम फेब्रिनिल देत नाही. फर्स्ट ट्राय टू रिड्यूस द टेम्परेचर बाय स्पंजिंग. मॉडर्न मेडिसिनमध्ये त्याला स्पंजिंग म्हणतात. ट्राय टू रिड्यूस द टेम्परेचर बाय स्पंजिंग. Reduce the temperature by sponging first and then slowly then give this drug. ICU मध्ये तुमच्याकडे पॅरामॉल डायरेक्ट येतं हल्ली. 1000 मिलीग्रॅम पॅरासिटामॉल. ते नका वापरू. तो हाय डोस अत्यंत घातक आहे. पॅरासिटामॉल हे ॲक्यूट लिव्हर फेल्युअरचं 40% पेशंटमध्ये कारण असतं. आपल्याकडे त्या केसेस दिसत नाही. याचं कारण पूर्वापार आपण 650चं सिलिंग केलेलं आहे. हे कोणी मूर्खपणा केला आहे 1000चा मला अजून कळत नाही आहे. ह्या लोकांना फार्माकोलॉजी एक तर येत नसावं किंवा काहीतरी मोठा घोळ आहे. 1000 मिलीग्रॅममध्ये पॅरासिटामॉल वापरणं नाही आहे चांगली गोष्ट. पॅरासिटामॉल हा खालच्या डोसेसमध्येच फक्त सेफ ड्रग आहे. ॲक्यूट लिव्हर फेल्युअर हा सिरियस साईड इफेक्ट आहे पॅरासिटामॉलचा. जगातले 40% ॲक्यूट लिव्हर फेल्युअर हे पॅरासिटामॉलला डेडिकेटेड आहे. इट्स नॉट अ गुड थिंग डिअर स्टुडंट्स. एव्हरीवन इज विथ मी? येस. नाव हाय फिवर्स आहेत, फेब्रिनिल द्यायचं. इंजेक्शन फेब्रिनिल कसं वापरणार? 150 मिलीग्रॅम पर ml ॲज 2 ml अँपल. डायबेटिक किटोॲसिडोसिस. काय करणार सांगा पटकन. आता उलटी होते पेशेंटला. आई नो केसेस ऑफ डायबिट किटोन्स आर पॉझिटिव्ह. चलो क्या करने का? मी सांगून टाकतो. चला मी सांगतो. 450 शुगर आली आहे. 450 शुगर आहे. चला डायरेक्ट केस मॅनेज करू. अनमॉडिफाईड इन्शुलिन द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे कुठलं? ॲक्ट्रापिड ह्युमन. आता या कंडिशनला मी सर्वसाधारणपणे 30 युनिट चूज करेल. किती करेल? 30 युनिट्स. त्यातले 12 युनिट हे डायरेक्ट सबक्यूट देणार. 18 युनिट मी सबक्यूट देईल. 12 आय व्हीत टाकेल. आणि 12 आय व्हीचे आणि 6 मॅनेजमेंटचे, असे टोटल 18 झाले माझे. कुठे? आय व्हीमध्ये. 18 दोघीकडे झाले. आय व्ही मी लावून टाकणार. D5ची आय व्ही एका बाजूने लावणार, दुसऱ्या बाजूला मी डायरेक्ट RL लावणार. काय लावणार? RL. कारण D5 माझी स्लो जाणार आहे. RL लावली आहे. येस. इन्शुलिन दिल्या काय फायदा होईल? तर वॉमिटिंग कमी व्हायला मदत होईल. बरोबर आहे का? येस. का? तर किटोनचं फॉर्मेशन मी बंद करतो आहे. बरोबर आहे? येस. 2 पेशंटला धुणार आहे मी. धुणार म्हणजे काय? नुसतं आय व्ही लावायचं आहे मला. कॅथेटराईज करू का? हां, कॅथेटराईज करावंच लागतो पेशंटला. कॅथेटराईज कर पेशंटला. येस. झोपू देत. आता आय व्ही लावलं आहे मी पेशंटला. D5 लावलं आहे एका बाजून. तर D5 स्लो जाईल ॲक्च्युअली. त्यात इन्शुलिन आहे करंट. आणि इकडे काय टाकलेलं आहे? RL लावलं आहे पेशंटला. बरोबर? येस. आता कशाकडे लक्ष ठेवू मला पटापट सांगा. शुगर 4 आवरली करायची? येस.
आणि काय शुगर येईल त्याप्रमाणे थोडं युनिट प्लस मायनस करून टाकायचे, तो काही विषय नाही. बरोबर. 1 2 काय बघशील? ECG बघायचं. टी वेवकडे लक्ष ठेवायचं. टी वेव बायफेजिक झालेली असते, हायपोकॅलेमी असतो पेशंटला, त्याने हळूहळू डोम तयार होईल. डोम तयार होतोय की नाही बघ. RLने भरपूर कवर होतो पेशंट. पण जर नसेल होत तर मग तुला केसॉल द्यावं लागणार आहे, इंजेक्शन केसॉल. ते पुढच्या RLमध्ये टाकून देऊ. केसॉलचं डायल्युशन कमीत कमी 50 टाइम्स लागते. हे वाक्य मी खूप वेळा सांगून झालं आहे. भयानक कोरोझिव्ह ड्रग येतो, तर त्याचं डायल्युशन लागतं आपल्याला 50 टाइम्स डायल्युशन लागतं. 50 टाइम्स. सगळ्यांना कळतं ना मी काय ओरडतो? झालं. केसॉल द्यायचं ठरलं, मग ते पुढच्या RLमध्ये टाकून दे. किती टाकशील? 5 ml टाकतो आपण. 500 ml ऑफ 500 ml ऑफ RLमध्ये. किती? 5 ml. 5, 10 नाही, 5. आणि ते सुरू केलं की परत टी वेव बघ आता. तर ती टी वेवला डोम यायला लागेल. तो डोम क्लिअर वाटतोय तुला, बंद करून टाक आणि पोटॅशियमला ब्लड पाठवून दे. चेक करून घेतलं ना आपण. पण टी वेववरनं अंदाज होतो माणसाला सगळा. मॉनिटरवर टी वेव बघायची. टी वेव. टी वेव इज अ वेव ऑफ रिपोलरायझेशन अँड रिपोलरायझेशन इज ड्यू टू पोटॅशियम. रिपोलरायझेशन इज ड्यू टू पोटॅशियम. सगळ्यांना शिकवलं आहे मी ECGमध्ये. डायबेटिक किटोसिडोसिस, युरेमिया. पेशंटला उलट्या होत आहेत पण त्याचं कारण किडनी खराब झाली असं आहे. काय करायचं? तर ते ॲसिडोसिसचं कारण असतं त्याला बहुतेक वेळा. म्हणून काय करशील? सोडा बायकार. व्हेरी गुड. सोडा बायकार इज अ गुड आन्सर. येस. आणि तो 4th स्टेजला असेल, म्हणजे ESRDमध्ये असेल. युरेमिया आहे आणि ESRD आहे. एंड स्टेज रिनल डिसीज आहे. तर त्याला डायलिसिसची गरज आहे असा त्याचा अर्थ झाला. पेशंट शुड बी शिफ्टेड टू डायलिसिस. पेशंट शुड बी शिफ्टेड टू डायलिसिस. त्याला डायलिसिस करणं भाग आहे आपल्याला आता. हायपर बिलिरुबिनिमिया. उलट्या होऊन राहिल्या पेशंटला. काय करणार? काय द्यायचं? विच अँटीबायोटिक आय शुड प्रिफर? ऑन डॅम. ऑन डॅम. ऑन डॅम. सेंट्रल. CTZला आपण सप्रेस करू. ऑन डॅम हे सेंट्रली काम करणारं 5-HT ब्लॉकर येतो. 5-HT3 ब्लॉकर आहे. 5-HT3 ब्लॉकर येतो. 5-हायड्रॉक्झिट्रिप्टामाइन टाईप 3 रिसेप्टर्स आहेत CTZला, ते ब्लॉक करावे लागतात. ते स्टिम्युलेशनला उपयोगी पडतात, तर त्याला ब्लॉक करायचं. 5-HT3 ब्लॉकर जो असतो तो अँटीएमेटिक आहे, स्ट्रॉंग अँटीएमेटिक आहे. न्यूरोलॉजिकल कॉजेस ऑफ वॉमिटिंग. चलो, मेनिंजायटिस आहे माझ्या पेशंटला. व्हॉट इज द ड्रग ऑफ चॉईस इन मेनिंजायटिस? बच्चू आहे, एक 8 वर्षाचा बच्चू आहे, मेनिंजायटिस आहे, कन्फर्म आहे. काय देऊ? बघा एक्झामिनेशन वगैरे सगळं करू आपण. द्यायचं काय ते सांग. सेफ्ट्रियाक्झोन इज अ ड्रग ऑफ चॉईस. सेफ्ट्रियाक्झोन इज अ ड्रग ऑफ चॉईस. 4 ग्रॅमनी लोडिंग आहे ॲडल्टला. 4 ग्रॅमनी लोडिंग आहे आणि 2 ग्रॅमनी मेंटेनन्स आहे. 4 ग्रॅम लोडिंग. ॲज पर द प्रिस्क्रायबिंग इन्फॉर्मेशन यू शुड फॉलो. 4 ग्रॅम इज द लोडिंग. येस. दुसरं काय देशील? अजून देणार का काय? मॅनिटॉल. इन्फ्लमेशन कमी करायची आहे मला. मॅनिटॉल. उलटी होऊन राहिली आहे, उलटी होते पेशंटला, काय देशील? ऑडेनसेट्रॉन. ऑनडॅम 2 मिलीग्रॅम पर ml ॲज 2 ml ॲम्प्यूल. रेज्ड इंट्राक्रॅनियल प्रेशर. चला, मार लागला पेशंटच्या डोक्याला, पेशंट गॉट हिट, ॲक्सिडेंट, हॅविंग, कळतं आहे की ICP वाढलं आहे, वॉमिटिंग होतं आहे पेशंटला. काय करायचं? वॉमिटिंग होतं आहे. व्हॉट इज द ऑप्शन? मॅनिटॉल लाव त्याला आणि ऑन डॅम दे. आणि आणखीन काय करशील? नेझोगॅस्ट्रिक ॲस्पिरेशन. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लिहून टाका ते तिथे. पहिलं लिहा उलट नेझोगॅस्ट्रिक ॲस्पिरेशन. त्याचं कारण आहे, नाही तर तो
निमोनियात जाईल. कुठल्या? ॲस्पिरेशन निमोनिया. वॉमिटिंग in unconscious patient is always very dangerous. Patient may die out of that aspiration pneumonia. That is a serious problem. Aspiration pneumonia is a serious problem. Raised intracranial pressure. You have to go with first nasogastric aspiration. 2 काय करशील त्याला? मॅनिटॉल. व्हेरी गुड. कसं लावायचं? 20% 100 ml. मोस्ट कॉमन प्रिपरेशन इज 20% 100 ml. आणि NS लावायला विसरायचं नाही. ती झाल्यावर 1 NSची बाटली पास करायची. तो सिव्हिअर डायलिसिस करतो. कारण हायपो टेन्शन व्हायला नको किंवा ठीक आहे बाकीचं नको काही. मायग्रेन. कॅन मायग्रेन विल गिव्ह यू वॉमिटिंग? येस, इट इज वेल नोन. चला सुरुवात आहे मायग्रेनची. काय करू? सुरुवात झाली आत्ता. बेस्ट ऑप्शन मी सांगितलं आहे तुम्हाला. येस, मायग्रेनला खूप सुंदर औषध काय आहे? टू गो विथ प्लेन पॅरासिटामॉल अँड मेटोक्लोप्रामाइड. वंडरफुल रिझल्ट्स इन फर्स्ट 1 hour. मेटोक्लोप्रामाइड विथ पॅरासिटामॉल. ओके. येस, नॉट रिस्पॉन्डिंग. चलो छोड़ दिया. नाही रिस्पॉन्ड नाही करत पेशंट. तो दुसरा एकच ऑप्शन आहे तुझ्याकडे आता. पेशंट नाही रिस्पॉन्ड करते. काय करणार? त्याला मायग्रानिलची गोळी देऊन बघ. झाला उपयोग तर ठीक, नाही तर IV लावावं लागेल आणि IVतनं अँटीएमेटिक द्यावं लागेल. आर यू गेटिंग माय पॉईंट? येस. आता मायग्रानिल इंजेक्शन इंडिकेटेड आहे, पण मायग्रानिल इंजेक्शन मिळत नाही आहे. मायग्रानिल इंजेक्शनर इज इंडिकेटेड बट इज नॉट रेग्युलरली अवेलेबल. यू हॅव टू थिंक अबाउट दिस थिंग. एम आय राईट? येस. चलो मायग्रेनला बेस्ट काय? मायग्रेनिलची गोळी. त्याच्यात काय आहे? इरगोटॅमाइन आणि कॅफिन. इरगोटॅमाइन 1 मिलीग्रॅम आणि कॅफिन 100 मिलीग्रॅम्स. म्हणून तिचं नाव आहे मायग्रानिल EC. इरगोटॅमाइनचा E आणि Cचा कॅफिन. मायग्रेन. आता हा म्हणे नाही दुसरं काहीतरी देऊ. मग सुमाट्रिप्टिन नावाचा ड्रग येतो. 6 मिलीग्रॅममध्ये त्याचं इंजेक्शन येतं. सुमाट्रेक्स नावाने येतं. सुमाट्रिप्टिन. ते IM IV दोघं वापरता येतं. यू कॅन यूज दॅट. Then the next is Meniere's disease. What is this Meniere's disease? इंटरनल इयरचा डिसीज आहे. सांगितलं मी तुम्हाला. इट्स अ डिसीज ऑफ इंटरनल इयर. व्हायझोस्पाझम ऑफ द इंटरनल इयर इज सेट टू बी द कॉज. मग आपण याच्यामध्ये व्हर्टीनची गोळी देतो. व्हर्टीन 8 मिलीग्रॅम TDS. येस, 8 मिलीग्रॅम TDS. पहिल्या दिवशी जरा कमी द्या, अर्धी द्या. दुसऱ्या दिवशीपासून पूर्ण द्या. कारण हा हिस्टामाइन आहे, बीटा हिस्टेडिन आहे. त्याला व्हॅझोडायलेटर प्रॉपर्टी आहे म्हणून तो वापरतात. व्हर्टीन टॅबलेट. व्हर्टीन 1, 2. दुसरं काय देता येईल? काय द्यायचं? सिनारेझिन असतंच त्याच्यामध्ये. ड्रग ऑफ चॉईस होतो. व्हर्टीन प्लस सिनारेझिन. सिनारेझिन काय? तो अँटी हिस्टामिनिक ड्रग आहे प्लस तो अँटीकॉलर्जिक म्हणून काम करतो. इट्स अ वंडरफुल अँटी व्हर्टिगो ड्रग. येस, 2. बरोबर आहे? येस. काही आणखीन वाटलं तुम्हाला तर अँटीमेटिक एखादा ॲड करा. फिनार्गन काही द्यायचं असेल तर. पण दिस इज अ गुड कॉम्बिनेशन. नको फिनार्गन नको देऊ. हे बरोबर आहे. आता हे 2 औषधं देतात मिनियर्समध्ये. क्लिअर? येस. एनी अदर डिसीज ऑफ इंटरनल इयर दॅट यू हॅव टू फाइंड आउट. सकाळी मी तुम्हाला सांगितलं झोवेरॅक्स दिलं होतं आपण. व्हर्टिगोमध्ये दिलं होतं ना झोवेरॅक्स. झोवेरॅक्स काय? ते इंटरनल इयरचं व्हायरल इन्फेक्शन होतं पेशंटला. कारण त्यांनी काय सांगितलं मला? चक्कर येते, कानामध्ये आवाज येतो, ताप, बॉडी एक, ऑल अदर व्हायरल फीवर साइन सिम्टम्स वर देयर. सायकोलॉजिकल कॉज ऑफ वॉमिटिंग इज देयर. येस. एनोरेक्सिया नर्वोसा. It's a psychological disease. Anorexia nervosa is a psychological disease which is related with,
इटिंग ती पेशंट असते, फिमेल पेशंट असते ही बहुतेक वेळा. शी वॉन्ट्स टू बी स्लिम. ती काही खात नाही आणि खाल्लं तर उलट्या करते. हा आपल्याकडे अजून फार दिसत नाही. हा वेस्टर्न डिसीज आहे, वेस्टर्न टिपिकल. एनोरेक्सिया नर्वोजा. तिला वेळ लागलेलं असतं जवळपास बारीक व्हायचं. ऑलरेडी अंगावर मांस नाही. ती दरवेळी त्या आरशाजवळ जाऊन बघते किती बारीक झाली. फंक्शनल पण असतं का रे? फंक्शनल म्हणजे काय? तर ते बऱ्याच वेळा एक्झॅगरेशन करतात. ही प्रेग्नंट लेडी असते की नाही, ही जर खूप दिवसांनी गर्भवती राहिली असेल तर ती मुद्दाम त्रास देते. चारण्याची कोंबडी बारण्याचा मसाला. वॉमिटिंग एवढं असतं, ती सांगते एवढं. त्याला सायकोलॉजिकल कॉम्पोनंट असतो, स्ट्रॉंग सायकोलॉजिकल कॉम्पोनंट असतो. मग तिला तुम्हाला सांगायला लागतं काय, हे बघ हे तू इतके आचके देते आहे ना, कोरड्या बोक्षा येतात नुसत्या. म्हणजे काय उलटी बिलटं काय ना, नुसती भॅ भॅ करते. व्हॉट इज दॅट? तर एक्झॅगरेशन, सायकोलॉजिकली एक्झॅगरेट करते. बरोबर आहे. आणि दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगून ठेवतो. या प्रेग्नन्सीमध्येच त्या मुलीला तिने कधी खाल्लेलं नाही आहे नॉन व्हेजिटेरियन. ती गर्भवती, तर हे लोक तिला सांगतायत सूप पी. तिला बोर करतात. ती म्हणते बरं भांड काय पिते, प्याव पिलं. तिला आठवतं काय खाल्लं आपण, टॅव. काही लोकांना काही भाज्या आवडत नाहीत, सहन होत नाहीत. पालक ते एकदम कॉमन आहे. अनेक लोकांना पालक खाल्ली उलटी होते. मेथीची भाजी तर बाप आहे सगळ्यांचा. तर ते नसेल आवडत तर नको खाऊ दे. हे सगळं आपण एकत्र फंक्शनलमध्ये घेऊ शकतो. अदर कार्डियक फेल्युअर, CCF कॅन बी अ कॉज ऑफ वॉमिटिंग, बट इन अ रेअर केस. जस्ट यू रिमेंबर इट इन माइंड. मॅनेजमेंट ऑफ CCF वी ऑलरेडी सीन. Acute myocardial infarction can give you vomiting, but that need not to be treated because that is only the single episode. It is vagus stimulation. It is due to vagus stimulation. AMI vomiting due to vagus stimulation. Hypertensive encephalopathy can give you severe headache, visual disturbances plus vomiting. पूर्ण तिघे वाक्य लिहा. Hypertensive encephalopathy will give you severe headache, occipital headache. हे बघा, हायपरटेन्शन म्हणजे ऑसिपिटल हेडेक हे बेसिक लक्षात ठेवा. ऑसिपिटल हेडेक. देन सेकंड, व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस, दिसायला त्रास होतो पेशंटला. आणि थर्ड, वॉमिटिंग. काय करशील? BP स्लोली कमी करायचं पेशंटचं. OPD आहे का? OPD आहे का? ओके. काय? निफेडेपेन. ते कॉन्ट्रा इंडिकेटेड वगैरे तर सोडून द्या सगळं. OPDत वापरायचं, निफेडेपेन वापरायचं. जॉनला काय कळत नाही, जॉन काही सांगत राहतो. रेडिएशनमुळे वॉमिटिंग असेल तर फक्त ऑडेन्सेट्रॉन वापरा. ते किमोथेरपीचा पार्ट झाला तो, रेडिओथेरपीचा. फूड इंटॉलरन्स, हे आता मी तुम्हाला जे 2-3 उदाहरणं सांगितले त्याच्यामध्ये बसवता येईल तुम्हाला. फूड इंटॉलरन्स काय करणार त्याच्यामध्ये? काय खाऊ नको ना ज्याचं नाही तुला सहन होते. एम आय राईट? येस. पुढचं काय आहे? मोशन सिकनेस म्हणजे काय रे? याचा आणि लूज मोशनचा काही संबंध नाही. मोशन सिकनेस म्हणजे काय? तर तो घाटातून जेव्हा जातो प्राणी तेव्हा त्याला होतात उलट्या. हे कशामुळे होतं? हे हायपर ॲक्टिव्ह लॅबरिंथ असतं त्याचं. द लॅबरिंथ ऑफ द इंडिव्हिज्युअल इज हायपर ॲक्टिव्ह. हायली सेन्सिटिव्ह लॅबरिंथ असतं त्या माणसाचं. मग त्याला आपण लॅबरिंथिन सिडेटिव्ह द्यायला पाहिजे. आणि म्हणून सगळ्यात सुंदर औषध याचं काय आहे तर स्टेमेटिल हा ट्रेड नेम आहे. प्रोक्लॉरप्रोमॅझिन इज अ ड्रग. It is basically an antihistaminic drug typically used for vomiting associated with vertigo. Typically useful for vomiting associated with vertigo. Yes. आणि याचं एक सुंदर प्रिपरेशन आहे, मला आवडतं ते प्रिपरेशन. त्याला म्हणतात स्टेमेटिल MD. MD स्टँड्स फॉर माउथ डिझॉल्विंग. या लोकांना काय होतं, तू गोळी दिली तरी उलटी चालूच असते ना.
तर त्याला असं औषध पाहिजे जे तोंडातल्या तोंडात विरघळून जाईल, म्हणून ते MDचा सुंदर उपयोग होतो. स्टेमेटिल MD हे एक चांगले ऑप्शन्स आहेत सगळे. यू कॅन यूज फिनार्गन ऑल्सो. फिनार्गन कॅन ऑल्सो बी युज्ड. ॲक्यूट ग्लुकोमा. ॲक्यूट ग्लुकोमाचा अर्थ समजावून सांगतो मी तुम्हाला. डेंजर प्रकरण असतं. डोळ्याच्या मागच्या बाजूला आणि कपाळाच्या वर असं जोरात दुखतं, उलटी होतं पेशंटला, आणि हे पेन फिशरडिंग ऑपरेशन केल्याशिवाय जात नाही. तर तुला जर हे असं होत असेल, डोळ्यामध्ये दुखतं आहे, डोळ्याच्या वर दुखतं आहे, तर ताबडतोब ऑप्थॉल्मॉलॉजिस्टकडे झालं पाहिजे. ॲक्यूट ग्लायकोमा इज अ सर्जिकल इमर्जन्सी. तुझ्या दवाखान्यात आला आहे तर डायमॉक्स नावाच्या गोळ्या मिळतात. डायमॉक्स, त्या 2 डायमॉक्सच्या गोळ्या द्यायच्या असतात. ॲसिटोझोलामाइड इज अ ड्रग. कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर इज द ग्रुप अँड डायमॉक्स इज द ट्रेड नेम. 250 मिलीग्रॅम्स. ॲसिटोझोलामाइड 250 मिलीग्रॅममध्ये वापरतात. 2 गोळ्या एकदम द्यायच्या आणि पटकन सांगायचं की जा कोणाकडे, ऑप्थॉल्मॉलॉजिस्टकडे. त्याचं नशीब असेल तर तो पोचेल आणि डोळा वाचेल. डोळा जातो, कायमसाठी अंधारा होतो माणूस त्या डोळ्याने. 2 डोळे असतील तर संपलं, विषय संपला. थँक्यू.